15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि या दिवशी महादेवांची पूजा कशी करायची हे आपल्याला शिवलीलामृत ग्रंथामधील एका अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर एक राजा असतो जो महादेवांच्या मंदिरामध्ये दुग्धाभिषेक, फुले, फळे आणि वेगवेगळे पदार्थ अर्पण करून महादेवांची पूजा अर्चा करत असतो. आणि ही सर्व पूजना तिथे काही त्या मंदिरामध्ये मुलं असतात ते हे सर्व पाहत असतात. आता ती मुलं देखील ठरवतात की आपण देखील अशीच महादेवांची पूजा करूया म्हणून ते मंदिराबाहेर पडतात. तेथील काही ते दगड गोळा करतात, त्यातील एका दगडाला ते शिवलिंग मानतात आणि बाकीच्या दगडांना फुले, दूध, काही वेगवेगळे पदार्थ मानून ना त्या एका दगडावरती ते हे अर्पण करत असतात. अशा पद्धतीने त्याची पूजा चालू असते. त्यावेळी तेथे सर्व मुलांची आई येते व त्या सर्वांना म्हणतात की चला आता गप घरी जेवायला चला, जेवणाची वेळ झालेली आहे. त्यावेळी सर्व मुलं उठून जातात, पण त्यातील एक मुलगा मात्र त्या पूजेच्या समोर अजिबात हलत नाही. तो पूजेमध्ये खूप मग्न झालेला असतो. त्याची आई प्रयत्न करते त्याला घरी नेण्याचा, पण तो जात नाही. त्यामुळे त्याची आई त्याने मांडलेली ती खेळातील पूजा मोडून टाकते. आपली महादेवाची मांडलेली पूजा मोडलेली पाहून तो मुलगा खूप रडायला चालू. तो इतका रडतो की अक्षरशः तो बेशुद्ध पडतो आणि त्याची ही महादेवांवरची भक्ती पाहून स्वतः महादेव तिथे प्रकट होतात. तर या कथेनुसार तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की महादेवांना तुमच्या महागड्या वस्तू नको आहे. महादेवांना महागडी महागडी फुलं, महागडे महागडे हार नको आहेत. महादेवांना हवं आहे ते तुमचं अंतःकरणातलं प्रेम, तुमचा शुद्ध भाव, त्यांच्यावर अतिशय प्रेमळ भक्ती त्यांना हवी आहे. तर येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही महादेवांना जीही कोणती गोष्ट द्याल ना ती अत्यंत श्रद्धेने द्या. कारण महादेव ती गोष्ट किती महागडी आहे हे पाहत नाही, तर महादेव पाहतात की ती गोष्ट किती श्रद्धेने दिलेली आहात, तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे एवढंच ते पाहतात. आणि फक्त महाशिवरात्री दिवशीच नाही तर दररोज पूजा करताना देखील तुमचा भाव त्या लहान मुलासारखा शुद्ध असायला पाहिजे. तेव्हाच महादेव आपल्यावरती प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.